शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं प्रबोधद्युरत्ने विदुरं प्रयाते हितात् स्वाच्युते सर्वलोके अवतीर्णो इतिर्ज्ञानदेवात्मना पाण्डुरङ्गो नमो ज्ञानदेवाय कैवल्यधाम्ने आदिनाथं च मच्छेन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणि नमः अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम श्री विष्णवे नमः। प्रमाणं प्राणनीलयः प्राणभृत प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः। रामकृष्ण हरी। भाविको, आपण गेल्या जवळपास महिनाभरापासून पुरुषोत्तम मासानिमित्त चालू असलेल्या या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र चिंतनाच्या मालिकेमध्ये सहभागी होत आहात, त्याचा लाभ घेत आहात। आज आपण समारोपाकडे वळतो आहोत। आज आपण या शेवटच्या विष्णू सहस्त्रनामातल्या शेवटच्या 5 श्लोकांचं चिंतन करणार आहोत। या 5 श्लोकांचं चिंतन केलं तर या 5 श्लोकांमधून भगवंताची 42 नावं आलेली आपल्याला दिसून येतात। 42 या संख्येला तसं वारकरी संप्रदायामध्ये महत्व आहेच आहे, कारण आपल्याकडे जी देवस्थानं सांगितली, जी तीर्थस्थानं सांगितली ती 42 म्हणून सांगितली। आणि संत वाङ्मयामध्ये 42 हा शब्द तेने 42 उद्धरती किंवा नरका जाती पतन पावती 42 42 अनेक बार आपल्याला उल्लेख आलेला पाहायला मिळतो। 42 पिढ्या याच्या संबंधाने तो तिथं भाग आलेला आहे। 42 पिढ्या कुठल्या? 21 मातृकुलाच्या, 21 पितृकुलाच्या, असं म्हणते 42 होतात। असो, आज आपल्याला 42 भगवंताची नावं त्याचं चिंतन करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं हा अभूतपूर्व असा प्रकल्प इथे राबवलेला आहे। मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींकडून भगवंताचं नामचिंतन हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि आज ते शेवटाकडे जात आहे। आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणून अनेक वेळेला त्याचं पठण करतो। स्तोत्र कशाला म्हटलं जातं? स्तूयते अनेन इति स्तोत्रम। स्तवनार्थ केलेलं काव्य त्याला स्तोत्र म्हणतात। मग ते काव्यच असेल असं नाही, काही वेळेला स्तुती केली जाते पद्य रूपात, काही वेळेला गद्य रूपात, त्याला त्या स्तवनालाच स्तोत्र म्हटलं जातं। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या स्तोत्रामध्ये भगवंताची 1000 नावं आलेली आहेत। या स्तोत्राकडं पाहत असताना, याचं पठण करत असताना आपली मनोभूमिका ही वेगळी असली पाहिजे आणि याचं चिंतन करत असताना एक एक नावाचा अर्थ विचारात घेत असताना आपली मनोभूमिका ही वेगळी असली पाहिजे असं मला वाटतं। ज्यावेळी आपण याचं चिंतन करतो त्यावेळी चिंतन करत असताना याची थोडीशी भूमिका अशी ठेवली पाहिजे। कुरुक्षेत्रावरती शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, त्यांना भेटायला म्हणून भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सोबत नेलं। सगळी ऋषीमुनी मंडळी आलेली आहेत आणि शेवटी ज्यावेळी सगळ्या धर्मांचं चिंतन सांगून झाल्यानंतर भीष्माचार्य शांत झाले। त्यांना बोलतं करण्याकरता, त्यांच्याकडून काहीतरी आणखीन प्राप्त करून घेण्याकरता म्हणून युधिष्ठिरानं, राजा धर्मराज युधिष्ठिरानं प्रश्न केला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ सहस्त्रनाम त्यांनी धर्मराजाला सांगितली। भूमिका अशी आहे, समोर परमात्मा उभे आहेत, भगवान श्रीकृष्ण उभे आहेत, युधिष्ठिर तिथे बसलेले आहेत आणि त्यांना
त्या धर्मराजाला भीष्माचार्यांना भगवंताची ओळख करून द्यायची आहे. हे भगवान कोण आहे, त्यांचं सामर्थ्य काय, त्यांचा पराक्रम केवढा, त्यांचं स्वरूप काय, हे सगळं जाणवून देण्याकरता म्हणून त्यांनी भगवंताची एक एक नावं त्यांना सांगितली. आणि ते प्रत्येक नाव सांगून झाल्यानंतर धर्मराजाला सांगतात हे असे आहेत बरं का. हे अशा बुद्धीनं आपण जर चिंतन केलं तर एक वेगळा आनंद, वेगळा अर्थ त्याच्यातून आपल्याला मिळालेला दिसतो. भगवंताला प्रमाणम म्हटलं. प्रमाण म्हटलं. प्रमाण, आता प्रमाण शब्दाचा आपण वारकरी संप्रदायामध्ये अर्थ घेतला तर तो अर्थ वेगळा होतो. प्रमाण शब्द वारकरी संप्रदायामध्ये आधार या अर्थाने घेतला जातो. एखाद्या व्यक्तीला एखादा सिद्धांत सांगायचा असेल तर तो सिद्धांत सांगण्याकरता त्याला संत वचनाचा आधार लागतो, प्रमाण लागतं, तरच तो सिद्धांत त्याला सांगता येतो. एक अर्थ प्रमाण शब्दाचा सरळ सरळ आधार असा आहे. आणि या अर्थानं जरी आपण प्रमाणम याचं चिंतन केलं तर परमात्मा आधार आहेत. सगळ्या विश्वाचा आधार कोणतं? परमात्मा. किंवा अनेक दुसऱ्या पद्धतीने चिंतन करायचं झालं तर प्रमाणम म्हणजे काय? आपण भारतीय दर्शनाच्या दृष्टीने चिंतन करा. प्रमाकरणम प्रमाणम. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याचं जे करण म्हणजे साधन, त्याला प्रमाण म्हणा. अथवा प्रतीयते अनेन इति किंवा प्रमीयते विश्वम अनेन इति, अनेक पद्धतीने त्याचं चिंतन करता येतं. पण सगळ्यात महत्वाचं चिंतन सांगितलं ते जगद्गुरु शंकराचार्यांनी. शंकराचार्य म्हणतात प्रमिती संवित स्वयंप्रमा प्रमाणम. जो स्वयंप्रमा रूप आहे तो प्रमाण, आणि हा परमात्मा स्वयंप्रमा रूप आहे म्हणून त्यांना प्रमाण म्हणा. श्रुतिमात्या सुद्धा म्हणते प्रज्ञानम ब्रह्म प्रमाणम. परमात्मा प्रमाण आहेत. त्याच्यानंतर प्राणनिलय, हा परमात्म्याला प्राणनिलय म्हटलं. प्राण आणि निलय अशा दोन शब्दाचं चिंतन केलं तर प्रणिती जीवती बहुकालमिती प्राण. निलय निलयते अस्मिन्निती निलय. प्राणांचं निवासस्थान आहे म्हणून प्राणनिलय. इंद्रिय किंवा प्राण त्यांच्यात विलीन होतात म्हणून परमात्म्याला प्राणनिलय म्हटलं जातं. किंवा जगद्गुरु शंकराचार्याने 4 पद्धतीने चिंतन केलं. प्राणा इंद्रियाणी यत्र जीवे निलियंते तत्परतंत्रत्वात्. प्राण म्हणजे इंद्रिय, ज्या जीवात लीन होतात तो प्राणनिलय, तो प्राणनिलय. देहस्य धारका प्राणापानादयो वा तस्मिन् निलियंते. देह धारण करणारे प्राणापान आदी जी वायू आहेत त्या जीवात लीन होतात म्हणून तो प्राणनिलय. प्राणिती प्राणो जीवा परेपुंसी निलियते इति. जो प्राणित म्हणजे जिवंत असतो तो जीवच प्राण आहे आणि तो परमपुरुषामध्ये लीन होतो म्हणून परमपुरुष प्राणनिलय आहे. प्राणां जीवांश संहरन्निति वा प्राणनिलय. किंवा प्राण आणि जीव यांना आपल्यात संहृत करतो म्हणून तो प्राणनिलय आहे. संहरन्निति म्हणून तो प्राणनिलय. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत. प्राण धारण करणारा, अन्न रूपाने प्राणांचं पोषण करणारा म्हणून प्राणभृत म्हटलं. भृत शब्दाचा अर्थ धारण पोषण करणे असा आहे. परमात्माच प्राणांचं धारण करतो, परमात्माच प्राणांचं पोषण करत असतो. पोषण अन्न रूपेण प्राणान प्राणभृत जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं. अन्न रूपानं तोच परमात्मा आपलं पोषण करत असतो म्हणून त्याला प्राणभृत म्हटलं. प्राणभृत नंतर परमात्म्याला प्राणजीवन म्हटलं. प्रमाणम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवन. सगळ्या प्राण्यांचं जीवन असणारा, सगळ्या प्राण्यांना प्रेरणा देणारा तो परमात्मा म्हणून त्याला प्राणजीवन म्हटलं. आचार्य म्हणतात प्राणिनो जीवयन प्राण्याख्यै पवनैहि प्राणजीवन. प्राण नावाच्या वायूने जिवंत ठेवतो म्हणून तो प्राणजीवन आहे.
भगवंताला प्राणजीवन म्हटलं, याच्या मागे भीष्माचार्यांची भूमिका अशी आहे. भीष्माचार्य धर्मराजाला दाखवून देतात, बाबा एवढं मोठं युद्ध झालं, एवढ्या युद्धामध्ये कौरव सगळे मारले गेले, अनेक अक्षौहिणी सैन्य मारलं गेलं, पण तुम्हीच तेवढे जिवंत राहिलात, जगलात का बरं? कारण तो तुम्हाला जिवंत ठेवतोय म्हणून. हा भाव व्यक्त करण्याकरता भगवंताला प्राणजीवन हा म्हटलं. तत्वम म्हणजे काय? तत्व शब्दाचा सरळ सरळ अर्थ मूळ ब्रह्म असा आहे. परमात्मा, तो परमात्मा कसा आहे? तो मूळ ब्रह्म आहे. भीष्माचार्य म्हणतात, बाबा धर्मराजा, हा जो परमात्मा तुमच्या समोर उभा आहे, हा जो भगवान श्रीकृष्ण तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही त्याला सामान्य समजता आणि म्हणून त्याच्याकडून जे करून घेऊ नये ते तुम्ही सगळ्यांनी करून घेतले. त्याचा अधिकार, त्याचं स्वरूप तुम्हाला माहिती नाही. तो तत्वम आहे, तो तत्व आहे, तो मूळ ब्रह्म आहे, हे तुम्ही जाणलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर तत्वविद, तो नुसता तत्वच नाही तर तत्वविद आहे. तत्वम स्वरूपम यथावत वित्तिती, परमात्मा स्वरूपाला यथावत जाणतात म्हणून भगवान तत्वविद आहे. स्वरूपाला जाणणं, जो स्वरूपाला जाणतो तो ज्ञानी असतो. जो स्वरूपाला जाणत नाही तो जड असतो, मूळ असतो, अज्ञानी असतो. पण परमात्मा हे स्वस्वरूपाला जाणत असल्यामुळं, तत्वविद असल्यामुळं ते चेतन आहेत, ते ज्ञानस्वरूप आहेत. एक आत्मा, विश्वाचा एकमेव आत्मा म्हणून परमात्म्याला विश्वात्मा म्हटलं, एक आत्मा म्हटलं. एकमेव आत्मरूपाने सर्वदा सर्वत्र असणारा तो परमात्मा म्हणून त्याला एकात्मा म्हटलं. एक या शब्दाचं चिंतन केलं तर एक ही संख्या आपल्याला माहिती आहे, पण एक या शब्दाचा अर्थ सांगत असताना मुख्य असा अर्थ सांगितला. एक आत्मा म्हणजे मुख्य आत्मा, भगवानच मुख्य आत्मा आहेत, बाकी सगळे गौण आहेत हे जाणून घेण्याकरता परमात्म्याला मुख्य आत्मा म्हटलं. त्याच्यानंतर जन्म मृत्यू जरातिका हा अतिग म्हणजे पलीकडे जाणारा, मागे टाकणारा. परमात्म्याने जन्म मृत्यू आणि जरा यांना मागे टाकलंय, याचे ते पलीकडे गेलेले आहेत म्हणून त्यांना जन्म मृत्यू जरातिका हा म्हटलं. आचार्य म्हणतात, जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यति इति षड्भाव विकारान अतित्य गच्छति. जन्म घेणं, असणं, वाढणं, बदलणं, क्षीण होणं, नष्ट होणं या 6 भावविकारांचं अतिक्रमण करतात भगवान, म्हणून त्यांना जन्मातिरागा म्हणायचं. जन्मादी विकार त्यांना बांधू शकत नाहीत म्हणून त्यांना जन्मातिरागा म्हणायचं. परमात्म्याचा जन्म नाही, परमात्म्याचा आपण अवतार मानतो. तृतरते या धातूला अव हा उपसर्ग लागला, अवतरती शब्दाची उत्पत्ती होते आणि त्याचा अर्थ तो खाली येतो असा होतो. परमात्मा वरून खाली येतात. उत्कृष्ट अवस्था त्यागित्वे सती निकृष्ट अवस्था ग्रहणम अवतारा. उत्कृष्ट अवस्थेचा त्याग करायचा, निकृष्ट अवस्थेचं ग्रहण करायचं, याला अवतार म्हणतात. परमात्मा जन्माला येतात, अवताराला येतात म्हणजे काय होतात? तो जे अव्यक्त असतात ते व्यक्त होतात. अव्यक्त ते आकारले अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. तो परमात्मा अव्यक्त आहे, तो व्यक्त रूपात येत असतो. त्याच्यामुळे परमात्म्याचा जन्म नाही. आता जन्मच नाही म्हटल्यानंतर पुढचे विकारच नाही. जन्मच नाही म्हटल्यानंतर जरा नाही, जन्मच नाही म्हटल्यानंतर मृत्यू नाही. भगवंताच्या संबंधानं हे जाणवून देताना भीष्माचार्य म्हणतात, धर्मराज हा परमात्मा अजन्मा आहे व योनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला, नामदेवांनी शब्द वापरले प्रगटला. त्यांचं प्रकटीकरण असतं, त्यांचा जन्म नसतो आणि जन्म नसल्यामुळं त्यांच्याकडे जरा येत नाही आणि मृत्यू तर त्यांना स्पर्शही करत नाही. त्यांचं निजधाम गमन असतं. त्यांना वाटलं त्यावेळी ते अवताराला येतात, प्रकट होतात आणि वाटलं त्यावेळी स्वतःच्या रूपाला ते अदृश्य करतात. भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहाः यज्ञो यज्ञपतिर्यजवा यज्ञांगो यज्ञवाहनाः.
भगवंताला भूर्भुवा स्वस्तरो असं म्हटलं. भो भुवा हा स्वाहा हा या तीन व्याहृतींना, व्याहृती म्हणजे मंत्र, वेदत्रयाचं सार मानलं जातं. यांच्या साह्याने होम वगैरे करून तिन्ही लोकातील प्रजा उद्धरून जाते, म्हणून उद्धरून येणाऱ्या व्याहृती ही ज्याचे स्वरूप आहेत असा तो, असा एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ, भूर्भुवा हा स्वराख्यम लोकत्रयम वृक्षवद व्याप्य तिष्ठती. ओ भुवा हा स्वाहा हे तीन शब्द तीन लोकांचे प्रतीक मानले जातात. या तीन शाखांनी विस्तारलेला वृक्ष हे ज्याचे स्वरूप असा तो परमात्मा, म्हणून त्याला भूर्भुवा स्वस्तरो असं म्हटलं. त्याच्यानंतर परमात्म्याला तारहा म्हटलं. संसार सागरम तारयन इति तारहा, जो संसार सागरातून तारून येणारा आहे म्हणून त्याला तारहा म्हटलं. आपण गीतेचं चिंतन केलं तर भगवंतानी गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलंच आहे, तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मह्या विषित चेतसाम. भगवान बोलतात तेषाम हम समुद्धरता, त्यांना या संसार सागरातून तारून नेतो. त्यांना म्हणजे कोणाला याचं चिंतन आपल्याला करायचं नाही, फक्त समुद्धरता, मी तारून नेतो हे परमात्मा स्वतः सांगतात. तारणारे स्वतः परमात्मा आहेत, म्हणून त्यांना तारहा म्हटलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यासारख्या भक्तांना भवसिंधूचं काही कोडच नसतं. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाली पुढे, तारू भला पांडुरंग पाय भिजवणे देंग. महाराज म्हणतात हे भवसिंधूचं कोड इतरांना, ज्यांना या भवसिंधूचं भय वाटतं, ज्यांना या भवसिंधूतून तारून येणारा कोणी भेटलेला नसतो, अशानं त्याचं कोड पडतं, आम्हाला नाही. का बरं? कारण आम्हाला या भवसिंधूतून तारून नेणारा परमात्मा भेटलाय ना, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं कोड नाही. तो परमात्मा जो या संसार सागरातून तारून नेतच असतो, नेऊ शकतो, तोच परमात्मा डावी वाट चाली पुढे, आमच्या समोर वाट दाखवत पुढे पुढे चालत राहतो. तारू भला पांडुरंग पाय भिजवून देंग. महाराज म्हणतात अनेक तारू असतील, तारणारे अनेक असतील, अनेक गोष्टीतून अनेकांना ते तारतही असतील, पण या सगळ्यात मोठ्या भवसिंधूतून संसार सागरातून तारून नेणारा एकमेव पांडुरंग परमात्मा आहे. आणि तो भला तारू आहे, कारण इतर जे तारू असतील तर ते इतर तारू ज्याला तारून नेतात त्याच्या कोणत्या ना कोणत्या अंगाला थोडा ना थोडा जलाचा स्पर्श करतात, त्याचं कुठलं ना कुठलं अंग भिजवतात. पण हा आमचा तारू असा आहे, पाय भिजवून दे अंग. इतर अंग तर सोडा, पाय सुद्धा भिजवू देत नाही. ज्यावेळी वसुदेवाला यमुनेतून पलीकडे जायचं होतं, गोकुळात जायचं होतं, त्यावेळी यमुना हळूहळू ज्यावेळी वाढायला लागली त्यावेळी भगवंताच्या लक्षात आलं, या यमुनेतून जर वडिलाला आपल्याला तारायचं असेल, पितृचरणाला तारायचं असेल, तर आपला का होईना पाय भिजवला पाहिजे. म्हणून परमात्म्याने आपला पाय भिजवला. पण ज्यावेळी तोच परमात्मा तारू होऊन एखाद्या भक्ताला तारत असतो, त्यावेळी त्या भक्ताच्या पायाला सुद्धा पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. असा हा परमात्मा तारू, त्याला तारहा म्हटलं. त्याच्यानंतर परमात्म्याला सविता असं म्हणतात. सविता किंवा सपिता असे दोन पाठ आहेत. काही ठिकाणी सपिता म्हटलं जातं, काही ठिकाणी सविता. आपण जी प्रत डोळ्यासमोर ठेवलेली त्या प्रतीमध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी सविता असा शब्द घेतलेला आहे. तोचा अर्थ एकच, सर्वस्य लोकस्य जनक इति सविता. सर्व लोकांचा जनक तो सविता, समान रूपाने सर्वांचा पिता तो सपिता. भगवान सगळ्यांचे पिता आहेत. सर्व योनिषी कौंतेय मूर्तया संभवंती हा तासाम ब्रह्म महद्योनी रहम बीज प्रदः पिता. भगवान बोलतात अर्जुना, सर्व योनींमध्ये जी शरीर उत्पन्न होतात त्या सर्वांची त्रिगुणमयी माया ही माता आहे. आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीस. म्हणून भगवंताला सविता म्हटलं.
सगळं जगत त्याच्यापासून निर्माण झालं. तो बीज परदा पिता आहे आणि म्हणून परमात्म्याला सवितू म्हटलं. प्रपितामहा, प्रपितामहा याचा शब्दाचा अर्थ पणजोबा असा. आणि आपण ब्रह्मदेवाचं चिंतन केलं तर ब्रह्मदेव हे भगवंताच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला आपण पितामह म्हणतो. पितामहस्य ब्रह्मणोपि पितेति प्रपितामहा. पितामह जो ब्रह्मदेव त्यांचाही तो पिता, म्हणून परमात्म्याला परपितामहा म्हणायचं. भागवतामध्ये आपण जर ब्रह्मदेवाची उत्पत्ती याचं चिंतन केलं तर ज्यावेळी भगवंताला सृष्टी पुन्हा निर्माण करावी अशी वाटलं त्यावेळी त्यांनी काळाला आज्ञा केली आणि मग भगवंताच्या नाभी कमळातून एक कमळ कलिका बाहेर पडली. त्या कलिकेचं रूपांतर विस्तृत अशा कमळ दळामध्ये झालं. ते विकसित झालेले कमळ, त्या कमळामध्ये ब्रह्मदेव प्रगट झाले आणि मग पुढे 4 दिवसांना ते पाहायला लागले, मी कोण आहे, मी कशासाठी इथं आलो आहे. पुढे आपल्याला सगळ्याला भागवतातलं चरित्र माहिती आहे, मला सगळं विस्तारानं सांगायचं. ब्रह्मदेव पितामह असतील तर ते ब्रह्मदेव ज्यांच्या नाभी कमळातून प्रकट झाले ते त्यांचे वडील, मग ते प्रपितामह असे झाले भगवान. संतवाङ्मयामध्ये सुद्धा अनेक वेळेला ब्रह्मदेवाचा जन्म सांगत असताना तो नाभी कमलातूनच झाला असं संतांनी वर्णन केलं. निळवाऱ्या म्हणतात, ज्याची नाभी कमळी होऊन जन्म पावे चतुरानन. निळवाऱ्यांचं प्रसिद्ध असं वचन आहे. ज्याच्या नाभी कमळा होऊन म्हणजे ज्याच्या नाभी कमळातून चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव जन्म पावतो तो परमात्मा. किंवा नाथ महाराज म्हणतात, नाभी कमळी जन्माला ब्रह्मा तया न कळी महिमा. परमात्म्याच्या नाभी कमळातून हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव जन्माला आले. ब्रह्मदेवाचीही ती पिता म्हणून प्रपितामहा हा भगवंताला म्हटलं. याच्यानंतर यज्ञ प्रकरण. भीष्माचार्यांच्याही लक्षात आलं की आता युधिष्ठिर हा राजा झालेला आहे आणि राजा म्हटल्यानंतर तो यज्ञ करणारच, इष्टी करणारच, होम करणारच, याग करणारच. यज्ञ केवळ इच्छापूर्ती करता न कळता ते यज्ञाचं स्वरूप याला कळावं. केवळ यज्ञाकडे पाहत असताना याच्यातून मला काहीतरी मिळेल म्हणून तो यज्ञ करणं, याच्यापेक्षा यज्ञाचं स्वरूप जाणून जर यांनी यज्ञ केलं तर ते विशेष फलदायी ठरेल. या हेतून त्या हेतून ब्रह्मदेवान भीष्माचार्यांनी धृतराष्ट्राला यज्ञाचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. यज्ञ हा परमात्म्याला यज्ञ म्हटलं का? यज्ञात्मना यज्ञ हा तो परमात्मा यज्ञ स्वरूप आहे म्हणून. यज्ञपती ही यज्ञानाम पाता स्वामी वा. यज्ञाचा पालक, यज्ञाचा स्वामी म्हणून ब्रह्मदेव भगवंताला यज्ञपती म्हटलं. भगवान बोलतात, अहम सर्व यज्ञाना भोक्ताच प्रभू रेवच. भगवान बोलतात, सर्व यज्ञाचा भोक्ता प्रभू मीच आहे. म्हणून भगवंताला यज्ञपतीही म्हटलं. यजवा यजमानात्मना तिष्ठन. यजवा यजमान रूपानं स्थित असल्याने, तो यज्ञ करणारा असल्याने त्याला यजवा म्हटलं, यजमान म्हटलं. परमात्मा तोच यजमान असतो. यज्ञांग यज्ञा अंगान अस्येती. यज्ञ हेच ज्याचं अंग आहे त्याला यज्ञांग हा म्हटलं. यज्ञ वाहन हा, यज्ञ हे ज्याचे वाहन आहे किंवा यज्ञ ज्याला वाहून आणतो, यज्ञ हे ज्याच्या प्राप्तीचं साधन आहे त्याला यज्ञ वाहन म्हणतात. परमात्म्याचं प्राप्तीचं साधन यज्ञ, यज्ञच परमात्म्याला वाहून आणतो, यज्ञच परमात्म्याचं वाहन आहे किंवा आचार्य म्हणतात. फलहेतु भूतान यज्ञान वाहयती. यज्ञवाहन हा फळांच्या हेतुभूत यज्ञांचा वहन करतात म्हणून परमात्म्याला यज्ञवाहन हा असं म्हटलं.
यज्ञभृत यज्ञकृत यज्ञ यज्ञभोग यज्ञ साधन यज्ञांतकृत यज्ञ गुह्यमन्न मन्ना देवच. परमात्म्याला यज्ञभृत म्हटलं. यज्ञभृत, भृत म्हणजे धारण करणे. परमात्मा यज्ञभृत आहेत म्हणजे यज्ञाचं धारण करणारे आहेत म्हणून त्यांना यज्ञभृत म्हटलं. यज्ञकृत म्हणजे यज्ञ करणारा. परमात्माच यज्ञ करतात, परमात्माच यज्ञ धारण करतात म्हणून त्यांनी यज्ञभृतही म्हटलं, यज्ञकृतही म्हटलं. शिवाय परमात्माच यज्ञाची पूर्तताही करणारे असतात, तेच पूर्तता करत असतात आणि म्हणून त्यांना यज्ञही म्हटलं. यज्ञ, यज्ञभोग, यज्ञाचा उपभोग घेणारा, यज्ञाचे सेवन करणारा म्हणून परमात्म्याला यज्ञभोग म्हटलं. यज्ञ साधन, यज्ञाची जी साधनं आहेत, यज्ञामध्ये समिधा लागतात, आज्य लागतं, स्त्रोवा लागतात, अनेक साधनं लागतात. ही साधनं याचं स्वरूप आहे तो परमात्मा म्हणून त्याला यज्ञ साधन म्हटलं. यज्ञांतकृत, यज्ञाची समाप्ती करणारा किंवा नाश करणारा म्हणून त्याला यज्ञांतकृत म्हटलं. यज्ञाची समाप्ती परमात्माच करतात किंवा नाशही केलेला परमात्म्याने दिसतो. आपण भागवत कडा दक्ष प्रजापतीचा यज्ञाचा विध्वंस भगवान शंकराने केला. शिवविष्णूच्या ऐक्यतेमुळे हे नाव इथं प्राप्त झाले भगवंताला. यज्ञ गुह्यम, गुह्य असा यज्ञ म्हणजे निष्काम यज्ञ, ज्ञान यज्ञ हे ज्याचं स्वरूप आहे तो यज्ञ गुह्य. परमात्म्याला यज्ञ गुह्यम म्हटलं. अन्नम अद्यते भूतैहि अत्तिच भूतानि ते, भूत मातांकडून जे खाल्ले जाते आणि शेवटी जे भूतांचं भक्षण करते ते अन्न, हे ज्याचं स्वरूप आहे तो अन्नम. तैत्तिरीय उपनिषदामध्ये अन्नाचं निर्वचन सांगत असताना अद्यते ती च भूतानि तस्माद अन्नम तदुच्यत इति असा. अन्न हे भूतमातांकडून खाल्लं जातं आणि ते अन्न भूतमातांनाही खात असतं. अद्यते च भूतानि, आपण अन्न खातो पण आपल्याला अन्न खातं, आपल्याला नाही, भूताना अन्न खातं. काही जणांनी असा विचार मांडला म्हणजे ज्यावेळी अन्न निर्माण होतं त्यावेळी ते जल नावाच्या भूताला, आप नावाच्या भूताला, वायू नावाच्या भूताला, प्रकाश म्हणजे तेज नावाच्या भूताला खातं आणि मगच ते वृद्धिंगत होत असतं, मगच ते वाढत असतं. आणि म्हणून या आशयानं काही जणांनी असा अर्थ केला की अद्यते तिथी म्हणजे त्यालाही सगळे खातात आणि तोही सगळ्या भूतांना खातो. परमात्मा अन्न आहे आणि शेवटी परमात्म्याला अन्नाद म्हटलं. अन्नाचे भक्षण करणारा तो परमात्मा आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणपान समायुक्तो पचाम्यन्नं चतुर्विधम. भगवान बोलतात मीच सगळं अन्न खातो, मीच अन्न पचवतो. चतुर्विध अन्न सांगितलं. भक्ष्य, भोज्य, लेय, चोष्य, 4 प्रकारचं अन्न सांगितलं. चारही प्रकारचं अन्न कोण खातो, कोण भक्षण करतो, तो परमात्मा करतो म्हणून परमात्म्याला अन्न असं म्हटलं. अन्नदः आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदनः स्रष्टा क्षितीशा पापनाशनः. परमात्म्याला आत्मयोनिही म्हटलं. आत्मैव योनी रूपादान कारणम नान्यदिति. आत्माच योनी म्हणजे उपादान कारण आहे, अन्य कोणीही नाही म्हणून भगवंताला आत्मयोनीही म्हटलं. परमात्मा उपादान कारण आहे. एखादं कार्य निर्माण होण्याकरता 2 कारणांची आवश्यकता असते. एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. उपादान कारण कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, निमित्त कारण कोणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं.
जे कारण कार्यामध्ये अनुस्यूत असतं त्याला उपादान कारण म्हणतात, आणि जे कारण कार्यामध्ये अनुस्यूत नसतं पण कार्यामध्ये त्याचा मोलाचा सहभाग असतो त्याला निमित्त कारण म्हणतात. याच्याकरता उदाहरण दिलं जातं. समजा एखाद्या सोनारानं पुरुषोत्तम मासानिमित्त म्हणून भगवान पुरुषोत्तमाची सुंदर सुवर्णाची मूर्ती, सोन्याची मूर्ती केली. मूर्ती करणारा कोण? सोनार. कशापासून त्याने मूर्ती केली? सोन्यापासून, सुवर्णापासून. सुवर्णापासून मूर्ती केली म्हटल्यानंतर जे सुवर्ण आहे, जे सोनं आहे, ते त्या मूर्तीचं उपादान कारण झालं. कारण कार्य हे उपादान कारणाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. मूर्तीत सोनं नसेल तर ती मूर्ती होणार नाही, आणि सोनार हा त्या मूर्तीचं उपादान निमित्त कारण झालं. कारण त्यानं ते निर्माण केलं. सोनारच ती मूर्ती निर्माण करेल असंही नाही. आजकाल तर अशी यंत्र निघाली आहेत, यंत्रांना सुद्धा मूर्ती तयार करता येते. इतर अशी अनेक मंडळी निर्माण झालेली आहेत, तयार झालेली आहेत की जे इतरांचं काम करू शकतात. एखादा सोनार नसेल पण त्याला मूर्तिकला अवगत असेल आणि त्याने जर ती मूर्ती केली असेल तर चालेल. त्यावेळी त्या मूर्तीचा निमित्त कारण तो ठरेल. परमात्मा उपादान कारण आहे म्हणून त्याला आत्मयोनी म्हटलं. पण नुसता उपादान कारणच परमात्मा आहे असं नाही, तर निमित्त कारणही परमात्माच आहे. आणि हेच सांगण्याकरता म्हणून स्वयं जातः असं परमात्म्याला म्हटलं. उपादान कारणही परमात्माच आहे, निमित्त कारणही परमात्माच आहे. याला वेदांतामध्ये असं सांगितलं जातं, एखाद्या कार्याचं उपादान आणि निमित्त एकच कसा असू शकतो. याला उदाहरण दिलं, दृष्टांत दिला, ते म्हणजे उर्ण नाभीच. कोळी नावाचा किडा, तो जाळं विणतो. कशापासून? स्वतःपासून. आणि कोण विणतो? तो स्वतःच विणतो. तो जसा त्या जाळ्याचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, तसंच परमात्मा या जगताचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आचार्य म्हणतात, निमित्त कारणमपि स एवेति दर्शयितुं स्वयं जातः. परमात्माच उपादान कारण आणि परमात्माच निमित्त कारण आहे हे दाखवण्याकरता म्हणूनच त्याला स्वयं जातः म्हटलं. ब्रह्मसूत्रामध्ये प्रकृतिश्च प्रतिज्ञा दृष्टांत अनुपरोधात या सूत्रामधून परमात्म्याचे निमित्तोपादान कारणत्व सिद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. परमात्म्याला वैखानहा म्हटलं. विशेषण खननात वैखानहा. विशेष रीतीने पृथ्वीचं खोदन करणारा, पृथ्वी खोदणारा म्हणून परमात्म्याला वैखानहा म्हटलं. आपण भगवंताचा वराह अवतार जाणून आहोत. भगवंताने वराह अवतारामध्ये पृथ्वीला विशेष रूपाने खोदून हिरण्याक्षाचा वध केलं. सर्व श्रोत आहे, आपण सगळ्यांनी भागवतामध्ये हे चरित्र अनेक वेळेला ऐकलेलं आहे. म्हणून भगवंताला वैखानहा म्हटलं. सामगायन हा, सामाचे गायन करणारा म्हणून त्याला गायन हा म्हटलं. परमात्म्याला देवकी नंदन हा म्हटलं. वसुदेव पत्नी जी देवकी, तिचा लाडका पुत्र म्हणून देवकी नंदन हा. परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटीच अवतार घेतला. विचार केला तर वसुदेवाला अनेक पत्न्या होत्या. देवकीच्या ज्या उरलेल्या 6 बहिणी होत्या, देवकाला एकूण 7 कन्या होत्या. त्या 7ही कन्यांचा विवाह वसुदेवांशी झाला. इतर देवकी मातेच्या कोणत्याही भगिनीच्या उदरातून परमात्म्याने अवतार घेतला नाही. ते देवकीच्याच पोटी आले. का बरं? कारण पूर्वी ज्यावेळी वसुदेव प्रजापती होते, सुतपा त्यांचं नाव, आणि त्यांची पत्नी कृष्णी, या दोघांनी म्हणून 1 मन्वंतर कालापर्यंत तपश्चर्या केली. तपश्चर्यानं भगवान ज्यावेळी प्रसन्न झाले त्यावेळी ते भगवंताकडून एकच वर मागून घेतला, तो म्हणजे तुमच्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा. आणि भगवंताने तथास्तु म्हटलं. आणि मग भगवान त्यांच्या पोटी अवताराला आले. आणि म्हणून भगवान हे देवकी नंदन म्हणवले गेले. देवकी नंदन हा. आणि याच्यानंतर भगवंताला स्रष्टा म्हटलं.
निर्माण करणारा, सर्व विश्व ज्यानं उत्पन्न केलं त्याला स्रष्टा म्हणतात. परमात्म्यानं सगळं विश्व निर्माण केलं. जिणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरले, सत्ता मात्रे आपुलिया. तुकाराम महाराज म्हणतात. किंवा विश्वाचा जनिता. अनेक अनेक प्रमाणातून आपल्याला दिसून येतं. संतांनी, संत वाङ्मयांनी, पुराणाधिकांनी भगवंताला स्रष्टा म्हणून आपल्याला समोर आणून ठेवलं, स्रष्टा म्हणून म्हटलं. परमात्मा हे सगळं जगत निर्माण करतो म्हणून त्याला स्रष्टा म्हटलं. क्षितिश, भगवानाला क्षितिश म्हटलं. क्षितेर भूमेर ईशः क्षितिशः, पृथ्वीचा ईश्वर, पृथ्वीचा स्वामी परमात्मा आहे म्हणून त्याला क्षितिश म्हटलं. आणि पापनाशना. आपण भागवत पाहिलं तर भागवताच्या सुरुवातीला प्रथम स्कंदामध्ये ज्यावेळी पृथ्वी आणि त्या धर्माचा संवाद येतो, त्या संवादामध्ये धर्मानं पृथ्वी मातेला विचारलं, बाई तुझी अवस्था कशामुळे झाली? अनेक त्यांनी तिथं विकल्प मांडले आणि एक विकल्प मांडला, भगवंताने तुझा त्याग केला म्हणून का? त्यावेळी पृथ्वी मातेने उत्तर दिलं, हो, भगवंतांनी ज्यावेळी माझा स्वीकार केला ते माझे स्वामी झाले. नाथ म्हणून ज्यावेळी त्यांनी माझा स्वीकार केला त्यावेळी मी स्वतःला सगळ्यात भाग्यवान समजत होते. पण भगवंतांनी माझा त्याग केला, ते माझं पद त्यांनी हिरावून घेतलं म्हणून मी दुःखी झाले. पृथ्वीचे ते स्वामी म्हणून त्यांना क्षितिश म्हटलं. आणि पापनाशना. कीर्तितः पूजितो ध्यातः स्मृतः पापराशीनाशयन पापनाशना. जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलं, ज्याचं कीर्तन, पूजन, स्मरण, ध्यान हे पातकांचं नाश करणारं आहे म्हणून त्याला पापनाशना म्हटलं. भागवताच्या शेवटी आपण एक श्लोक म्हणतो, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. याचा अर्थ असा आहे, मी त्या हरीला प्रणाम करतो, नमस्कार करतो, ज्याचं नामसंकीर्तन सर्व पापांचा नाश करतं आणि ज्याच्या नमस्काराने, एकोपचार पूजा केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो. ज्याची नमस्काराने, एकोपचार पूजा केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो. संतांमय आपण काढून पहा, सगळ्या संतांनी हेच सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील रजासी क्षण मात्रे. अनेक 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 प्रमाणात संस्कृत प्राकृत आपल्याला याच्या संबंधाने देता येतील. परमात्म्याच्या नामस्मरणानं, परमात्म्याच्या ध्यानानं, परमात्म्याच्या पूजेनं पाप नष्ट होत. शंख वृंदंद की चक्री शारंग धन्वा गदाधरा प्रथांग पाणी रक्षोभ्या सर्व प्रहरणायुधा सर्व प्रहरणायुध ओम नम इति. भगवंताला शेवटच्या श्लोकामधून शंखभृत म्हटलं. पांचजन्य नावाचा शंख धारण करणारा म्हणून त्याला शंखभृत म्हटलं. भगवंतांनी पांचजन्य नावाचा शंख स्वीकारला. त्याच्या मागे काही कथाभाग आहे. झालं काय, ज्यावेळी भगवंताचं मंजीबंधन झालं, उपनयन संस्कार झाला आणि मग विद्याग्रहणासाठी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये भगवंताला पाठवण्यात आलं. भगवंतांनी अल्प काळामध्ये सगळी विद्याग्रहण करून घेतली आणि विद्याग्रहण करून झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून ज्यावेळी विचारण्यात आली गुरूंना, त्यावेळी गुरूंनी सांगितलं, एक आमचा मुलगा समुद्रानं गिळंकृत केलेला आहे, तो आम्हाला हवा. दोघे भाऊ निघाले, समुद्राकडे आले. समुद्रानं पहिले भगवान आलेले आहेत. समुद्र तिथं प्रगट झाला आणि सांगितलं, मी तो मुलगा घेतला नाही. माझ्या पाण्यामध्ये राहणारा एक दैत्य आहे, ज्याने शंखाचं रूप घेतलेलं आहे, त्याच्याकडे तो असेल. भगवान समुद्राच्या पाण्यामध्ये प्रवेश करते झाले. भगवंतांनी त्या शंखासुराला शोधलं, त्याच्याशी युद्ध केलं, त्याचा वध केला, पोट फाडून पाहिलं, पण मुलगा मिळाला नाही. पण त्याचं जे कलेवर होतं ते कलेवर मात्र परमात्म्याने स्वीकारलं, स्वतःच्या सोबत ठेवलं
त्या शंखासुराचं नाव पंचजन असं होतं आणि म्हणून भगवंताच्या शंखाचं नाव पांचजन्य असा. अनवरा म्हणतात अजूनही वैर्याच्या कलेवरा विसंबिना. तो परमात्मा असा आहे, त्याने अजून सुद्धा त्या आपल्या वैर्याच्या कलेवराचा त्याग केला नाही. तो परमात्मा शंखभृत आहे, शंख धारण करणारा असा आहे, पांचजन्य नावाचा शंख धारण करणारा असा आहे. नंदकी, नंदक नावाचे खड्ग ज्याच्या जवळ आहे असा. हे नंदक नावाचे जे खड्ग आहे, जी तलवार आहे, ती विश्वकर्माने भगवान विष्णूसाठी तयार केली होती. याच खड्गाने भगवंतांनी मधुकैटभ नामक दैत्याचा वध केला होता. हा खड्ग इतका धारयुक्त होता की आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा ते नाश करत असे. नंदक शब्दाचा अर्थ आनंद देणारा असा आहे आणि याच्या उत्पत्तीवरूनच त्याला नंदक असं म्हटलं गेलं. मेरू पर्वतावरती ब्रह्मदेव यज्ञ करत असताना लौह नावाचा एक दैत्य यज्ञामध्ये उपद्रव करायला लागला. ब्रह्मदेवानं अग्नीची स्तुती केली, अग्नी प्रसन्न झाला, अग्नी प्रकट झाला आणि त्या अग्नीमधून एक खड्गधारी पुरुष उत्पन्न झाला. त्यांनी आपल्याकडील त्या खड्गानं त्या दैत्याचा नाश केला आणि त्याच्या नाशानं वधानं सर्वांना आनंद झाला. म्हणून या तलवारीचं नाव नंद कसं पडलं, व ती भगवंतांनी स्वतःकडे ठेवून घेतली. नंदकी, चक्री, सुदर्शन नावाचं चक्र ज्याच्या जवळ आहे असा. भगवंताकडे सुदर्शन नावाचं चक्र आहे. भगवंताची जी आयुध आहे त्यामध्ये सुदर्शन नावाचं एक प्रभावी आयुध भगवंताकडे. हे सुदर्शन चक्र भगवंताला दिलं कोणी असं म्हटलं जातं. हे सुदर्शन चक्र भगवंताला भगवान महाविष्णूला भगवान महादेवाने दिलं. कथा अशी आहे, ज्यावेळी दैत्य प्रबळ झाले आणि कोणत्याही अस्त्राने त्यांचा नायनाट करणं भगवंताला शक्य होत नव्हतं, अशा वेळी भगवंतांनी महादेवाची आराधना केली. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या भगवंताला महादेवाला भगवंतांनी भगवान महाविष्णूने दिव्य अस्त्र मागितलं आणि मग महादेवानी आपल्या तिसऱ्या डोळ्यातून त्या तिसऱ्या डोळ्यातल्या ज्या ज्वाळा असतात त्या ज्वाळांपासून सुदर्शन चक्र निर्माण केलं. ते भगवंताला दिलं आणि ते भगवंतांनी त्याच्या साह्याने या सगळ्या दैत्यांचा नाश केला. आणि हे चक्र भगवंतांनी आपल्या जवळ ठेवून घेतलं म्हणून भगवंताला चक्री असं म्हटलं जातं. शारंग धन्वा, परमात्म्याला शारंग धन्वा म्हणतात कारण शारंग नावाचे धनुष्य धारण करणारा तो परमात्मा आहे म्हणून त्याला शारंग धन्वा म्हटलं जातं. विश्वकर्म्यानं हे धनुष्य निर्माण केलं होतं. विश्वकर्म्यानं 3 धनुष्य निर्माण केली. एक पिनाक, दुसरं शारंग आणि तिसरं गांडीव. पिनाक महादेवाने स्वीकारलं, महादेवाने घेतलं. शारंग धनुष्य भगवान विष्णूने घेतलं आणि ज्यावेळी महादेवांच्या हे लक्षात आलं त्यावेळी महादेव म्हणायला लागले या दोघांमध्ये कोणतं धनुष्य श्रेष्ठ आहे पाहावं. म्हणून त्यांनी दोघांमध्ये युद्ध करवलं. युद्धामध्ये सगळं विश्व नष्ट होण्याची वेळ आली आणि मग सगळे देवता धावून ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे देवा हे युद्ध थांबवा. भगवान ब्रह्मदेवाने युद्ध थांबवलं आणि विचारलं म्हणे कोणतं धनुष्य श्रेष्ठ आहे हे पाहण्याकरता मी हे सगळं केलं. त्यावेळी भगवान महादेव स्वतः समोर आले आणि भगवान महादेव म्हणाले पिनाकापेक्षाही शारंग धनुष्य श्रेष्ठ आहे. कारण हे युद्ध चालू असताना क्षणभर मी मध्ये विसावलो, थांबलो. या शारंगाचा प्रभाव मी पाहिला, याचं सौंदर्य मी पाहिलं आणि मी क्षणभर स्तब्ध झालो. म्हणून या पिनाकापेक्षाही हे श्रेष्ठ आहे. शारंग धनुष्य हे शिंगापासून बनवलं जातं. 2-3 प्रकारानं धनुष्य बनवलं जातं. शिंगापासून बनवलं जातं म्हणून याला शारंग म्हटलं. तालापासून कार्मुक असं धनुष्य तयार केलं जातं आणि वेळूपासून जे धनुष्य तयार केलं जातं त्याला चाप म्हणतात. धनुष्यात सुद्धा 2 प्रकार, एक देव धनुष्य आणि दुसरं मानव धनुष्य. शारंग धनुष्य हे देव धनुष्य आहे
आणि ते धनुष्य परमात्मा धारण करतो म्हणून त्याला शार्ंगी म्हणलं. गदाधरा हा कौमोदकी नावाची गदा त्याच्या जवळ आहे असा, आणि रथांग पाणी याच्या हातात चक्र आहे असा. चक्री आणि रथांग पाणी याच्यात अंतर असं आहे, ज्याच्या जवळ चक्र नावाचं अस्त्र आहे तो सुदर्शन चक्र आहे तो, आणि रथांग पाणी म्हणजे रथांग रथाचं जे अंग असणार, चक्र म्हणजे चाक, ज्याच्या पाणी म्हणजे हातात आहे असा रथांग पाणी. भीष्माचार्यांना अगदी शेवटी भगवंताचं हे स्वरूप डोळ्यासमोर आलं, आठवलं. याचं कारण भीष्माचार्यांनी जेवढे हे भगवंताचं रूप पाहिलं त्यावेळी त्या रूपावर भीष्माचार्य मोहित होऊन गेलेले होते. अर्जुनाला ज्यावेळी भीष्माचार्यांची बाण लागले, भीष्माचार्यावरती बाण चालवणं ज्यावेळी अर्जुनाला शक्य होत नव्हतं, त्यांनी मागे वळून पाहिलं, अर्जुन मूर्छित पडलेला, आणि आपला सखा मूर्छित पडलेला भगवंताला सहन झाला नाही, आणि म्हणून भगवंताने रथातून उडी घेतली, मोडलेलं रथाचं चाक हातात घेतलं आणि भीष्माचार्यांवरती धावून गेले. हे धावून जात असतानाचे जे रूप आहे त्या रूपाचं स्मरण भीष्माचार्यांना झालं, कारण ते स्वरूप म्हणजे रथांग पाणी असं होतं. ही जी भगवंताची आयुध म्हणून सांगितली, आयुधाचा एक वेगळा अर्थ शंकराचार्यांनी सांगितला. हे पांचजन्य शंख म्हणजे काय, भूतादी तामस अहंकार. हे नंदक जे खडग आहे ते खडग म्हणजे काय म्हणे विद्या. सुदर्शन चक्र ते मन तत्वात्मक आहे, आणि हे शार्ंग धनुष्य आहे ते धनुष्य काय आहे तर इंद्रिय कारणाचा राजस अहंकार. आणि हे जी कौमोदकी गदा आहे ही गदा म्हणजे काय, हे बुद्धी तत्वात्मक आहे. असा एक वेगळा अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये मांडलेला आहे. त्याच्यानंतर परमात्म्याला अक्षोभ्य हा म्हटलं, ज्याला कोणीही क्षुब्ध करू शकत नाही, संतापाने ज्याचा कधीही तोल सुटत नाही तो अक्षोभ्य, आणि तो परमात्मा आहे. कधीही परमात्मा संतापले नाही, कधीही परमात्मा संतापले दाखवलं जरी त्यांनी संताप व्यक्त जरी केला तरी सुद्धा त्यांचा तोल कधी गेला नाही. आणि शेवटी भगवंताला सर्व प्रहरणायुधा असं म्हटलं. आघात करून शत्रूचा निपात करणारी सर्व प्रकारची आयुध ज्याने धारण केली आहेत असा. शंख चक्र गदा खडग ही तर आयुध आहेत, अनेक अस्त्र आहेत, पण एक वेगळं अस्त्र जे भगवंताने नरसिंह अवतारामध्ये धारण केलं ते म्हणजे नख. ते सुद्धा अस्त्र ज्याच्यापाशी आहे तो सर्व प्रहरण आयुध, तो परमात्मा. सर्व प्रहरणायुध ओम नम इति. सगळी शस्त्र धारण करणारा परमात्मा, त्या परमात्म्यानं सगळ्यांचं रक्षण करावं याच्याकरता म्हणून त्याला नमस्कार केला. ओम नम इति शेवटी म्हटलं जातं. ओम का बरं, जगद्गुरु शंकराचार्य सांगतात ओंकाराश्चाथ मंगलार्थ. ओंकार हा मंगलवाचक आहे. मंगल हे सुरुवातीला केलं जातं, मध्यंतरी केलं जातं आणि शेवटी सुद्धा केलं जातं. ओंकाराश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणा पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. ओंकार आणि अथ हे दोन शब्द हे मंगलवाचक आहे. शेवटी मंगल करण्याकरता म्हणून ओंकाराचा वापर केला. ओंकार म्हटलं का जातो. आणि नमस्कार भगवंताला शेवटी त्याच्यानंतर केला जातो. याचं कारण एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामो दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. भगवंताला केलेल्या नमस्काराचं महत्व असं सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्णाला केलेला नमस्कार आणि 10 अश्वमेध यांची बरोबरी होत असते. एखाद्या वेळी ज्यांनी 10 अश्वमेध यज्ञ केलेला आहे तो पुन्हा जन्माला येतो, पण भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केलेला पुन्हा जन्माला येत नाही, म्हणून एकदा नमस्कार शेवटी करावा लागतो.
किंवा जगद्गुरु शंकराचार्य सांगतात अंते नमः इत्युक्त्वा परिचरणम कृतवान. शेवटी नमस्कार किंवा नमः असं म्हणायचं. का बरं? कारण भगवंताची ती पूजा करण्यासाठी म्हणून. शेवटी मंगल करण्याकरता ओम आणि भगवंताची पूजा करण्याकरता नमस्कार शेवटी केला जातो. यानंतर फलश्रुती सांगितली. पुढच्या 22 श्लोकांवरून फलश्रुतीचं चिंतन येतं. फलश्रुती ही रोचनार्थ असते. त्या स्तोत्रा पठनामध्ये आवड निर्माण व्हावी याच्याकरता म्हणून फलश्रुती असते. वेळेच्या मर्यादेमुळे त्या स्तुती फलश्रुतीचे चिंतन करणं आपल्याला होणार नाही. पण जी 42 नावं त्याचं आपण चिंतन करत होतो ते 42 नावं सर्व प्रहरणायुध इथं येऊन थांबतात. आणि इथे विष्णू सहस्त्रनाम संपूर्ण होतं. भगवंताची 1000 नावं त्याचं चिंतन आज इथं पूर्ण होतं. विष्णू सहस्त्रनाम चिंतन आपलं आज इथं थांबतं. याचा आनंद मानावा का दुःख मानावं हेच मला कळत नाही. कारण एखादं कार्य सुरू केलं, एखादा उपक्रम सुरू केला आणि तो निर्विघ्नपणे जर शेवटापर्यंत गेला तर जे उपक्रम करणारे आहेत, करवणारे आहेत त्या सगळ्यांना आनंद होईल. पण आनंद मानायचा का नाही? कारण एखादा पारमार्थिक उपक्रम ज्यावेळी आपण करतो, हाती घेतो, त्यावेळी त्याचा शेवट हा नक्कीच क्लेशदायक असतो. काही गोष्टी आपण सुरू केल्यानंतर त्या शेवटापर्यंत पोहोचल्या तर आनंद मानावा, मान्य आहे. पण परमार्थातल्या या गोष्टी सुरुवात केली आणि त्याचा शेवट झाला, आनंद मानायला लागलो, हे थोडं मनाला न पटणार आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सुरुवात केली आणि पारायणाची सांगता झाली, आनंद व्यक्त करायचा काय? गाथेचं पारायण आपण सुरू केलं, पारायण संपलं, समाप्ती झाली, आनंद व्यक्त करायचा का? कसा करायचा? कारण पारायण समाप्ती झाली म्हणजे आपण आणि ज्ञानोबराय विभक्त झालो, एकमेकांपासून लांब गेलो. आपण आणि तुकोबराय एकमेकांपासून लांब गेलो असा त्याचा अर्थ होतो. आणि मग संतांपासून लांब जाण्यात आनंद मानायचं का दुःख? विधा मनस्थिती निर्माण होणं स्वाभाविक आहे. माझी अवस्था हीच आहे. गेल्या जवळपास महिनाभरापासून चालू असणाऱ्या या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र चिंतनाचं या मालिकेचं आज इथं सांगता होते आहे, समाप्ती होते आहे. आनंद मानायचा का दुःख? अतिशय सायासन, अतिशय प्रयासन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी हा उपक्रम राबवला. पुरुषोत्तम मासानिमित्त गंमत अशी आहे पहा. पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तमांच्या सहस्त्रनामांचं चिंतन, पुरुषोत्तम भगवानांचे अवतार असणारे ज्ञानोबराय यांची मंदिर कमिटी, पुरुषोत्तमांचे भक्त असणाऱ्या भक्त सगळ्यांकडून पुरुषोत्तमांच्या भक्तांसाठी हा उपक्रम राबवतात. हे सगळंच अलौकिक आहे, अभूतपूर्व आहे. हे आजपर्यंत झालेलं चिंतन, या चिंतनाचं फळ जर खरंच भगवंताला काही द्यावं वाटत असेल, आम्ही सर्वच भक्तांनी केलेली ही सेवा, सर्वच श्रोत्यांनी श्रवणाची केलेली सेवा जर भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचली असेल, ज्ञानोबराय तुकोबारांच्या चरणापाशी पोहोचली असेल आणि त्याचं जर काही फल त्यांना द्यावं असं वाटत असेल तर एकच फल मागतो. या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या पठनाचं जे फल म्हणून सांगितलं, रोगार्तो मुच्यते रोगात, बद्धो मुच्यते बंधनात, भयान मुच्यते भीतस्तो, मुच्येत आपन्न आपदहा. या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या पठनानं रोगी रोगातून मुक्त होईल, अडकलेल्या बंधनातून सुटेल, व्याधिलांची भीती नाहीशी होईल आणि संकटग्रस्तांची संकटे टळतील. असं जर याचं फळ असेल तर
या सगळ्या चिंतनाचं आम्हा सगळ्या वक्त्यांकडून मी भगवंताच्या ठिकाणी एकच फळ इच्छितो, आणि ते फळ म्हणजे भगवंतांनी या संकटातून आम्हाला लवकरात लवकर दूर करावं. जे रोगी आहेत त्यांना रोगातून मुक्त करावं, जे बंधनात अडकलेले आहेत त्यांना बंधनातून सोडवावं, त्यांना या रोगाची भीती वाटते त्यांचं भय भगवंतांनी नष्ट करावं. या सगळ्या संकटग्रस्तांची, विश्वातील सगळ्या संकटग्रस्तांची संकट परमात्म्याने लवकरात लवकर नष्ट करावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी इथं राबवला. सगळ्यांनी त्याच्यात सेवा केली. सगळ्यांची केलेली सेवा भगवान पांडुरंगरायाच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे, हा उपक्रम राबवणारी आयोजक, संयोजक सगळीच मंडळी यांना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, आणि असेच उपक्रम वेगवेगळ्या नवीन वक्त्यांकडून करून सगळ्याच महाराष्ट्रातील भगवत भक्तांना त्यांनी लाभ पुढेही घडवत राहावा. ती बुद्धी भगवंतांनी, ज्ञानोबरायांनी, तुकोबारायांनी, शक्ती, सामर्थ्य संतांनी, सद्गुरूंनी त्यांना द्यावं ही प्रार्थना करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.